नमस्कार मित्रांनो, मनस्पर्शामध्ये तुमचे स्वागत. हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण या वर्षात अधिक मास असल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचे असेल. 17 मे ते 25 जून दरम्यान हा अधिक मास असणार आहे. या अधिक मासाला धोंड्याचा मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. हा काल अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या फारच महत्त्वाचा मानला जातो. अधिक मासात केलेल्या कर्माची फळे अनेक पटीने मिळतात. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना तर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धोंड म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्यास अधिक मास आणि दुसऱ्यास शुद्ध मास असे म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येत असतो. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. नकारात्मतेला तुमच्या जीवनावर प्रभाव टाकू राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन केले पाहिजे. ते आपण पुढील प्रमाणे पाहूया. तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे का? कितीही कष्ट केले तरी पदरात निराशाच पडते का? घरामध्ये सतत कटकटी, पैसा टिकत नाही आणि वाटते की आता सर्व संपले. थांबा, गरुड पुराण असं म्हणते की जेव्हा मनुष्य सर्व बाजूने हरतो तेव्हा त्याचे सर्व मार्ग बंद होतात. तेव्हा त्याला सावरण्यासाठी स्वतः भगवान विष्णू अधिक महिन्याच्या रूपाने येतात. हा महिना म्हणजे ईश्वराची आपल्याला दिलेली दुसरी संधी आहे. पण जर तुम्ही या महिन्यात काही ठराविक नियम पाळले नाहीत तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावत आहात. तर आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या कष्टाचं फल मिळवून देणारा एक दैवी मार्ग आहे. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची कथा ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमच्या जगण्याचे उत्तर मिळेल. हा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठीच बनवला गेला आहे. मित्रांनो, मनस्पर्श या तुमच्या आध्यात्मिक चॅनलवर तुमचे स्वागत. तर चला पाहूया आपण गरुड पुराणानुसार काही नियम सांगितले आहेत. आपण सर्वजण देवाची भक्ती करतो, स्वामींचे नाव घेतो, पण कधीकधी आपल्याकडून कळत न कळत अशा काही चुका होतात की ज्यांची फुलं आपल्याला गरिबी, आजारपण किंवा मानसिक त्रासाच्या रूपात भोगावी लागतात. मित्रांनो, तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच जर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे आम्हालाही प्रोत्साहन मिळते पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. तर नशीब उघडण्यासाठी कर्माची आणि वेलीची साथ लागते आणि ती वेल म्हणजे अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. गरुड पुराणात या महिन्याचं महत्त्व इतकं अद्भुत आणि विशाल सांगितलं आहे की या काळात केलेलं एक छोटं पुण्यसुद्धा करोडो पटीने फल देतं. हा महिना म्हणजे आध्यात्मिक स्वच्छतेचा काल आहे. जर तुम्ही आज मी सांगणार असलेले नियम पाळले तर साक्षात स्वामींची आणि विष्णूंची कृपा तुमच्या घरावर इतकी बसेल की तुमची पुढची पिढीसुद्धा सुखात राहील. आज मी तुम्हाला गरुड पुराणातील अशा 7 अत्यंत गुप्त आणि प्रभावी नियमांबद्दल सांगणार आहे, जे तुमच्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाशाची नवी वाट आणतील. ही माहिती मी गुगल, ChatGPT आणि यूट्यूबवरून मिळवलेली आहे. त्यामुळे या नियमांमध्ये मी स्वतःचे असे काही नियम तयार केलेले नाही आहेत. नियम पहिला, ब्रह्ममुहूर्तावर स्नान आणि संकल्प. गरुड पुराणात स्पष्टपणे आहे की अधिक महिन्यात सूर्योदयापूर्वी उठणे हे केवळ शिस्त नाही तर तो एक दैवी संस्कार आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 4:12 व 5:15ची वेळ. यावेळी वातावरणात सात्विक लहरी सर्वात जास्त असतात. जो मनुष्य या काळात उठून स्नान करतो त्याच्या शरीरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा, भीती, आळस नष्ट होतो. मित्रांनो, असे म्हटले जाते की या वेळेत आकाशस्थ देव आणि पितर पृथ्वीवर संचार करत असतात. तुम्ही जेव्हा या वेळेत उठता तेव्हा तुमचं शरीर निसर्गाशी जोडलं जातं आणि गरुड पुराण म्हणतं की या महिन्यात जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर स्नान केलं तर तुम्हाला तीर्थक्षेत्राचं फल घरी बसून मिळतं. हे स्नान करताना मनात संकल्प करा की हे भगवंता, माझ्या हातून झालेल्या चुका मला माफ कर, मला नवी शक्ती दे. रोज सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा तुळशीचे पान टाका. जर हे शक्य नसेल तर मनात गंगेचं स्मरण करा. अंघोळ करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. सलग 30 दिवस हा नियम पाळा. तुमच्या चेहऱ्यावरचे तेज आणि मनातील शांती तुम्हाला स्वतःला जाणवेल. गरुड पुराणानुसार दुसरा नियम,
अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे दीपज्ञान. गरुड म्हणतं की ज्या घरात सांज वेळेचा दिवा भक्तीने लावला जातो तिथे अकाली मृत्यू आणि यमराजाची भीती राहत नाही. अधिक महिन्यात तुपाचा दिवा लावणे हे अक्षय पुण्याचे काम आहे. दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही, तर तो अज्ञानाचा नाश करणारे प्रतीक आहे. अधिक महिन्यात 33 आकड्याला खूप महत्त्व आहे. म्हणूनच अनेक भक्त 33 वातींचा दिवा लावतात. जेव्हा तुम्ही हा प्रकाश देवापुढे लावता, तेव्हा तुमच्या घराच्या वास्तूतील दोष जळून खाक होतात. रोज संध्याकाळी तुळशीपाशी आणि देवापुढे गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावा. गाईचं तूप नसेल तर तिलाचं तेल वापरा. अधिक महिन्यात दररोज दीपज्ञान करा. शक्य असल्यास मंदिरामध्ये किंवा नदीच्या काठी दिवा सोडा. हे कृत्य तुमच्या पितरांना गती देतं आणि पितृदोष शांत करतो. नियम 3. गरुड पुराणातील सर्वात कडक आणि तितकाच महत्त्वाचा नियम म्हणजे आहाराची शुद्धता. या महिन्यात मांसाहार, कांदा, लसूण, नशा आणि अगदी मसुराची डाळ, वांगी यासारख्या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य कराव्यात, म्हणजे त्या टाळाव्यात. तुम्ही जे खाता तसे तुमचे विचार बनतात. जै जैसा अन्न वैसा मन. जर तुम्ही तामसी आहार घेतला तर तुमचं मन ईश्वराच्या भक्तीला लागत नाही. अधिक महिन्यात आपलं शरीर एका मंदिरासारखं पवित्र ठेवणं आवश्यक असतं. गरुड पुराण सांगतं की जो मनुष्य या महिन्यात अन्नावर ताबा ठेवतो तो स्वतःच्या नशिबावर ताबा मिळवतो. या महिन्यात किमान एक वेळ उपवास करा किंवा फक्त सात्विक भोजन घ्या. शक्य असल्यास पळसाच्या पानावरील पत्रावलीवर जेवण करा. प्रत्येक घास घेताना तो विष्णूचा प्रसाद म्हणून ग्रहण करा. यामुळे अन्नाचं रूपांतर ऊर्जेत होईल, रोगात नाही. नियम 4. गरुड पुराणात अन्नदानाला महादान म्हटलं आहे. अधिक महिन्यात एखाद्या गरजू ब्राह्मणाला किंवा मुक्या प्राण्याला अन्न देणे हे साक्षात विष्णूला नैवेद्य दाखवण्यासारखं आहे. या महिन्यात 33 आकड्याला खूप महत्त्व असते. म्हणून 33 अनारसे किंवा 33 मालपुवे दान करण्याची परंपरा आहे. 33 हा आकडा कोट्यावधी दैवतांचा आशीर्वाद मिळवून देणारा आहे. जर तुमच्याकडे पैसे नसतील किंवा गरिबी असेल तर फक्त एक मूठभर धान्य किंवा गाईला एक गवत घातलं तरी चालतं, पण ते प्रेमाने द्या. आणि या महिन्यात आपल्या ऐपतीप्रमाणे गोरगरिबांना अन्न द्या. शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी द्या. रोज गाईला पहिली चपाती टाका आणि पक्ष्यांना दाणे टाका. हे छोटे छोटे उपाय तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करतील. हे नियम मी स्वतः बनवलेले नाही आहेत. ते गरुड पुराणातील नियम मी तुमच्यापुढे फक्त सादरीकरण केलेले आहेत, जेणेकरून आपल्या सर्वांना या नियमांचा फायदा होईल. नियम 5. तुम्ही दिवसभर काय बोलता याचा तुमच्या भाग्यावर खोलवर परिणाम होतो. गरुड पुराण सांगतं की अधिक महिन्यात शक्य तितकं मौन पाळावं आणि मनातल्या मनात सतत देवाचं नाव घ्यावं. शब्द हे बाणासारखे असतात, एकदा सुटले की परत येत नाहीत. आपण रागाच्या भरात कोणाला तरी वाईट बोलतो आणि आपलं पुण्य गमावतो. या महिन्यात तुम्ही जितकं कमी बोलाल तितकी तुमची ऊर्जा जास्त बोलते आणि ती ऊर्जा इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरली जाते. आपण दिवसभर इतरांच्या तक्रारी करतो, निंदा करतो, कुचक्की बोलतो, पण कधी विचार केलाय का या शब्दांनी आपण आपल्याच पुण्याचा साठा संपवतोय? जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजाची ओळख पडते. जेव्हा तुम्ही शांत राहून स्वामी स्वामी किंवा विष्णू विष्णू म्हणता तेव्हा तुम्हाला जाणवेल की देव तुमच्यात किती जवळ आहे. रोज किमान 1 तास पूर्णपणे शांत बसा, मौन पाळा. या काळात फोन बाजूला ठेवा. मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. सलग 21 दिवस करून पहा. तुमच्या वागण्यात आणि आयुष्यात झालेला बदल पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पुढील नियम 6. तुळस ही विष्णूंची सर्वात प्रिय अर्धांगिनी मानली जाते. गरुड पुराण म्हणतं की अधिक महिन्यात तुळशीची सेवा करणं म्हणजे वैकुंठाचं द्वार उघडण्यासारखं आहे. अधिक महिन्यात तुळशीला जल अर्पण करताना त्यात थोडे शुद्ध दूध मिसळल्यास ते अधिक फलदायी ठरते. तुळशीच्या मुळापाशी असलेली माती ही सर्वात पवित्र मानली जाते. संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत 3 किंवा 7 प्रदक्षिणा घाला. आणि रविवार आणि एकादशीला तुळशीला स्पर्श करू नका. तुळशीची माती रोज कपाळाला लावा. यामुळे नकारात्मक विचारांचा अंत होतो. तर हे नियम किती महत्त्वाचे आहेत पहा. आता शेवटचा
आणि अत्यंत महत्त्वाचा नियम पाहूया. नियम 7वा. या महिन्यात ज्ञानाची गंगा आपल्याला घरात वाहू द्या. केवळ उपवास आणि पूजा करून चालत नाही, तर ईश्वराची मनापासून श्रद्धा असावी लागते. ईश्वराचे विचार आत्मसात करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा नियम आहे. गरुड पुराण हा केवळ मृत्यूनंतरचा प्रवासाबद्दल नाही, तर ते कसे जगावे याबद्दल आहे. अधिक महिन्यात भागवत पुराण किंवा गरुड पुराणातील कथा ऐकल्याने बुद्धी स्थिर होते आणि कर्माची भीती वाटते. यामुळे आपण वाईट कृत्यांपासून वाचतो. रोज किमान 10 ते 15 मिनिटे गरुड पुराणातील एक अध्याय किंवा भगवद्गीतेचा एक श्लोक वाचा. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर यूट्यूबवर कथा ऐका. यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष आणि राहूकेतूचे नकारात्मक प्रभाव दूर होतात. मित्रांनो, आयुष्य खूप लहान आहे आणि ते अनपेक्षित आहे. आपण कशाच्या मार्गे धावतोय? पैसा, जमीन, अहंकार सर्व इथेच राहणार आहेत. सोबत येईल ते फक्त आपलं कर्म आणि आपण केलेली देवाची भक्ती. अधिक महिना ही देवाने आपल्याला दिलेली एक बोनस वेळ आहे. आपल्या चुका सुधारण्याची वेळ आहे. स्वतःला बदला, आपली वागणूक बदला, कुणाचंही मन दुखू नका. विशेषतः गरीब आणि असहाय्य लोकांचं. जेव्हा आपण रडत रडत देवाच्या चरणात नतमस्तक होतो, तेव्हा देव आपले अश्रू पुसायला नक्की येतो. तो फक्त आपली परीक्षा बघत असतो. हा अनुभव तुम्ही कधी ना कधी स्वतः अनुभव घेतला असेल. जेव्हा तुम्हाला वाटतं की आता काहीच उरलं नाही आणि अचानक कुठून तरी मदत आली. मग ही मदत कशी आली? तर हाच तो देव आहे. या अधिक महिन्यात त्या देवाशी नातं जोडा. स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. फक्त तुम्ही एक पाऊल त्यांच्या दिशेने टाका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहितीसाठी, धार्मिक माहितीसाठी, श्री स्वामी समर्थ यांचे विचार यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.